उद्या होणारा टीईटी परीक्षेचा पेपर फुटलाय। मोठी बातमी येते, पेपर फुटल्यानं उद्या होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। भिवंडीत टीईटीचा पेपर फुटलाय, या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडीत धाड टाकली आणि या धाडीत ही मोठी बातमी समोर आली आहे। भिवंडीतील काही जणांकडे प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आढळले। पेपर फुटीचा राज्यातील 4,28,000 विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे। परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांच्या मेहनतीवर आता पाणी सांडलंय। पेपर फुटी प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती देखील पोलिसांकडून समजते। महाराष्ट्रात एकूण 1,028 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा होती। या पार्श्वभूमीवर ही पेपर फुटीची बातमी अत्यंत धक्कादायक मानली जाते आहे। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राजकीय टीका टिप्पणी सुरू झाली आहे। पेपर फुटला हे सरकारचंच अपयश आहे, सरकारला झालंय तरी काय, वडेट्टीवारांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। सरकारला लोक गांभीर्यानं घेत नाहीत तेव्हा असे प्रकार घडतात, अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आहे। टीईटी पेपर फुटी प्रकरणावरून आव्हाडांनी ही टीका केली आहे। काय चाललंय महाराष्ट्रात? नीटच्या पेपर फुटीचे केंद्र महाराष्ट्र, टीईटीच्या पेपर फुट, आता टीईटीचा पेपर सुद्धा महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात फुटला। मला कळत नाही की महाराष्ट्र सरकारला झालं तरी काय, टीईटीचा पेपर फुटतो कसा? त्याचे धागेदोरे जे आहेत ते पोलीस कदाचित शोधून काढतीलही, पण हे सरकारचं अपयश आहे। आमदार फुटतात, खासदार फुटतात, पेपर फुटतात, फक्त फुटतं एवढं, बाकी काय राहत नाही। काय नवीन काय दिली? MPSCचे पेपर फुटले, MBBSचे पेपर फुटले, नीटचे पेपर फुटले, आम्हाला गांभीर्यच नाही कसलं, आणि लोकही आम्हाला गांभीर्याने घ्यायला तयार नाही। सरकारला लोक जेव्हा गांभीर्याने घेत नाहीत तेव्हा असे प्रकार बिंदास चालू असतात, बिंदास। त्यामुळे याच्यात काही प्रतिक्रिया काय द्यायची, परत तेच होणार। तरी एक्झाम घेऊ, चौकशी करू, जे दोषी आहेत त्यांना ताब्यात घेऊ, झालं। ह्याच्यावरती काय उत्तर येणार आहे का? काही येणार नाही।